शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आता मी थोडासा शिरा करते नाश्त्यासाठी। हे बघा मी एक वाटी रवा घेतलाय, अगदी वाटीच्या मापानेच घेतलंय साखर, पाऊण वाटी साखर आणि अर्धी वाटी असं न वितळलेलं तूप घेतलंय, म्हणजे हे पाऊण वाटी होईल अशी मापूनच घेतलंय। आणि इकडे मी दूध गरम ठेवलंय, दूध आणि पाणी, एक वाटी पाणी आणि 1.5 वाटी दूध, कारण काय रवा जाडा असल्यानंतर आम्ही 2.5 वाटी घालणार आहे। हे पाणी तोपर्यंत आपल्याला गरम करत ठेवायचं आहे। काय झालं याला, काहीतरी गॅसला झालंय। आता ते तूप घालते, तूप आपलं चांगलं गरम झालं की आपल्याला तूप गरम झाल्याशिवाय आपल्याला रवा घालायचा नाही। हा माझा इकडचा गॅस ना पेटत नाही, काहीतरी झालंय त्याला, कामवालीने कसं पुसलं काय माहिती, एकदम आग येते म्हणून पेटवलाच नाही। मी इकडचा घेतला, तुम्हाला थोडं लांब वाटते। तूप तापलंय तर मी रवा टाकते, 1 वाटीच आहे। चांगले आपल्याला खमंग भाजून घ्यायचे, अगदी बारीक गॅस, गॅस कुठेच फुल करायचा नाही। चांगला सुगंध सुटेपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचे। 4 ते 5 मिनिटं एकदम बारीक गॅसवर मी असं रवा भाजून घेतलाय। फुल गॅसवर नाही भाजायचं, तो करपत जाणार आणि हे होतं। हे बघा छानपैकी आपल्याला चांगला कलर बदललाय। ह्याच्यातच मी आता हे आपल्या जे घरात असेल ते काजू घ्या, बदाम घ्या, आणि काजू होते त्याचे तुकडे मी या तुपातच असं हे करून घेते, म्हणजे चवीला छान वाटतं। तुपातच तळून घेते, त्याच्यात आपल्याला टाकायचे ते पाणी आणि दूध गरम करून ठेवले, झाकण ठेवलेलं, कारण काय पाणी त्याला चांगलं कडकडीत गरम पाहिजे, तरच आपला रवा फुलतो। मी ते आपले काजूचे काप पण चांगले फ्राय झाले ह्याच्यामध्येच। आपला घरगुती साधा आहे म्हणा, पण चांगलं भाजण्यावर आहे ते। आपलं चांगलं भाजला तरच चांगला मऊ सुटसुटीत असा छान असा रवा शिरा होतो। आणि हे गरम पाणी घालताना पण अगदी सावकाश घालायचं, नाही त्या हातावर उचलतो। थोडं थोडं घालायचं, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं। रवा माझा जाड आहे, मला जास्त लागेल, म्हणजे एका वाटीला 2 वाट्या पाणी भरपूर होतो, पण हे माझा रवा आहे ना जाड आहे, त्याला पाणी थोडं जास्त लागतं, म्हणून मी 2.5 वाट्या घेतल्या। तेवढं लागेल तेवढं, नाही तर कमी लागेल तर कमी घेणार। एकदम गॅस लो ठेवते, 2 मिनिटं आपल्याला याला वाफ काढायची, नंतर आपल्याला साखर टाकायची। याला वाफ आली की आपल्याला नंतर साखर टाकायची। 2 मिनिटांनी मी झाकण काढते, कारण की मी पाणी घातल्यानंतर झाकण ठेवलेलं, साखर मी टाकलीच नाही अजून। मस्त असं फुललंय बघा, एका वाटीचा किती भरपूर झालंय बघा। पाणी थोडं ठेवलेलं आहे, बघू आधी साखर टाकून, लागलं तर वर आपण जे गरम पाणी शिंपडू शकतो। तर मी याच्यात साखर टाकते, रवा फुलल्याशिवाय साखर टाकायचीच नाही। साखर मिक्स झाली की आपल्याला परत 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। परत 2 मिनिटं मी झाकण ठेवते। चला 2-3 मिनिटांनी आपल्याला, मी मध्ये मध्ये उघडून बघितलं, हलवलेलं, हे बघा किती मऊ आणि किती झालेलं आहे बघा, कुठेच असा गट्टा वगैरे असा
झालेला नाही, असा छानपैकी असं मस्तपैकी आपला शिरा झालेला आहे. मापाने सगळं घेतलं ना छान होतो. घरी खायचं असल्यामुळे काय ना तो पण छान बनवायचा. आता मी वेलची पावडर टाकते आणि किंचित अगदी चवीला अगदी चिमूटभर मीठ टाकते. कोणत्या पण गोड्याच्या पदार्थाला मीठ टाकलं ना अगदी चिमटीत घ्यायचा आणि टाकायचा, त्याची चव अगदी छान लागते. हे बघा छान असा कढईला पण कुठेच लागलेला नाही, असे कसे तुकडे पडतायत बघा. चला, आणि माझ्या 2.5 वाटीमधलं थोडंसं पाणी उरलेलं आहे, दूध आणि पाणी अगदी जरासंच. तर काय मला माहिती आहे, आपला रवा जास्त जाडा असला ना तर पण थोडंसं मापापेक्षा थोडंसं पाणी जास्त टाकायचं. चला, कसं वाटलं माझा शिरा मला सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. एकदम असा छानपैकी झालेला आहे, मस्त. चला बाय बाय, मी पण गॅस बंद करते. बाय बाय.